राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। शिवसेना शिंदे गटमध्ये सध्या विविध पक्षांमधून मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत असताना जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशी मागणी जोर धरत आहे। युवा सेना पदाधिकारी प्रवीण कळंबे यांनी प्रभाग क्रमांक 5 येथून उमेदवारी मिळाली यासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे। त्यांनी पत्रात नमूद केले की भंडारा शहरातील शिवसेनेचे संघटन मजबूत असून निवडणुकीच्या तोंडावर येणाऱ्यांना प्राधान्य न देता पक्षाशी निष्ठावान राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी। पक्षाच्या वाढीसाठी वर्षानुवर्षे परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यावर त्यांनी भर दिला आहे। जेव्हा पक्षाचे 2 पार्ट झाले, जेव्हा संयुक्त सूचना होती आणि पक्षाचे जेव्हा 2 पार्ट झाले तेव्हा आम्ही शिंदे साहेबांना समर्थन दिलं। त्यासोबत गोंडेकर साहेबांना पण आमचं समर्थन, भंडाऱ्यामध्ये विकास काम आणि त्याच्या मागील 2-2.5-3 वर्षामध्ये जे प्रभागामध्ये आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला, आपले वरिष्ठ सहकारी नेते, मिनिस्टर्स आहेत, आमदार आहेत, त्यांच्या सहकारी, त्याच्यामध्ये एक प्रभागामध्ये असं एक वातावरण तयार झालं की प्रभागातल्या जनतेची इच्छा आहे की पक्षाकडून उमेदवारी ही आम्हाला मिळावी म्हणून। त्याकरिता आम्ही शिंदे साहेबांना पत्र पाठवले की भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक 5A व 5B या दोन्ही जागेवर आम्ही दावा करत साहेबांना पत्र पाठवले की उमेदवारी आम्हाला देण्यात। आणि पक्षाने बाहेरून आलेल्या उमेदवारांना, बाहेरून आलेले जे उमेदवार आहे ज्यांचे आता म्हणजे काही महिन्याआधी जे प्रवेश झाले त्यांना संधी न देता आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी आमची विनंती आहे। सर्वच नेत्यांना विनंती आहे, संपर्क प्रमुख झाले किंवा आमदार साहेब झाले किंवा पक्षाचे वरिष्ठ जे पदाधिकारी आहे त्यांना। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।